हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 13 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात मोठा खुलासा आलाय, सगळ्यात मोठा ट्विस्ट आलाय, ज्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आपण कालच्या एपिसोडमध्ये ज्या समरला पाहिलं होतं, हा समर दुसरा तिसरा कुणी नाहीये तर चक्क हा आढळरावांचा मुलगा आहे, म्हणजेच दुष्यंतचा सावत्र भाऊ. परंतु हा समर काही बाळाजाबाईचा मुलगा नाहीये, तर तो आढळरावांच्या पहिल्या बायकोचा मुलगा आहे. आणि ही समरची आई, आढळरावांची पहिली बायको, अजून जिवंत आहे. 26 वर्षांपूर्वी बाळाजाबाईने असं काहीतरी केलं होतं, ज्यामुळे आढळराव हे त्यांच्या पहिल्या बायकोपासून आणि मुलापासून कायमचे वेगळे झाले. आणि आता हा समर बाळाजाबाईचा बदला घेण्यासाठी परत आलाय. मग हे सगळं घडलं तरी कसं? हे सगळं रहस्य आहे तरी काय? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच समर हा बाळाजाबाईच्या वाड्याबाहेर असतो आणि त्याच्या हातात मोठी मशाल असते. आणि तो बाळाजाबाईला म्हणतो, बाळाजाबाई, आता तुझ्या प्रत्येक पापाचा बदला घेण्यासाठी हा समर आलाय. समर, तुझ्याबरोबर आता असं काहीतरी होईल ना, ज्याचा तू स्वप्नात सुद्धा विचार केलेला नसेल. तू माझी आणि माझ्या आईच्या आयुष्याची राखरांगोळी केली होती ना, आता मी तुझ्या आयुष्याची राखरांगोळी करणार, तुला बर्बाद करणार. असं म्हणून समर ही मशाल तेथेच फेकून देतो आणि तेथून निघून जातो. इकडे कृष्णाला जबर धक्का बसलेला असतो की बाळाजाबाईच्या फोटोला कुणी हार चढवलाय. आणि कृष्णा मनाची खूप चांगली आणि ती चक्क बाळाजाबाईच्या फोटोवरचा हा हार खाली उतरवायला जाऊ लागते. पण त्याच वेळेस बाळाजाबाई तेथे येते आणि बाळाजाबाई पाहते की कृष्णा ही आपल्या फोटोवर हार चढवतीये. आता दुसरं कोणी असतं तर त्याला असं वाटलं असतं की कृष्णा हार उतरवतीये, पण चोराच्या मनात चांदणं. बाळाजाबाईला तर असंच वाटलं की कृष्णा ही स्वतःच तिच्या फोटोवर हार चढवतीये. त्यामुळे बाळाजाबाईला मोठा धक्का बसतो. तिला खूप राग येतो आणि ती जोरात ओरडते, ए कृष्णे, काय करायलीयस? माझ्या फोटोवर हार चढवायलीयस? तुझी एवढी हिंमत कशी झाली? आणि तिचा हा आरडाओरडा ऐकून घरातील सगळेजण तेथे येतात. दुष्यंत, आढळराव, दलपत, मैनावती, जयकांत आणि बाळाजाबाईच्या फोटोवरचा हार पाहून सगळ्यांनाच जबर धक्का बसतो. दुष्यंत तर खूप चिडतो. बाळाजाबाई ही कृष्णाला जाब विचारते, तू माझ्या मरायची वाट पाहिलीस का? तुझी हिंमत कशी झाली माझ्या फोटोवर हार चढवण्याची? कृष्णा ही काही बोलणार तर मैनावती आपली फायरिंग सुरू करते. काय कृष्णे, तुला लाज वाटायला पाहिजे. तुझी सासू एवढी चांगली आहे आणि तू त्या सासूच्या मरणाची वाट पाहिलीस आणि तिच्या मरायच्या आधीच तिच्या फोटोवर हात चढवायलीस. तर कृष्णा चिडून म्हणते, मी असं काहीच केलेलं नाहीये. हा हार मी नाही चढवलाय. उलट मी जेव्हा आले होते ना, तेव्हा हार आधीपासूनच होता आणि मी हा हार काढण्याचा प्रयत्न करत होते, उतरवत होते. बाळाजाबाई म्हणते, एक कृष्णे, खोटं नको बोलू. मी स्वतःच्या डोळ्यांनी तुला या फोटोवर हार चढवताना पाहिलाय आणि मी तुझ्या डोळ्यात इतकी खुपतीये का? मी तुझं काय बिघडवलंय ग की तू माझ्या मरणावर टपलीये, मला मारायला टपलीये? त्यामुळे दुष्यंतला खूप वाईट वाटतं. कृष्णा बाळाजाबाईला म्हणते, बाळाजाबाई, माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमच्या फोटोवर हात चढवत नव्हते तर उतरवत होते. तुमचा खूप मोठा गैरसमज होतोय. तर दलपत म्हणतो, आता कोण खरं बोलतोय आणि कोण खोटं बोलतोय याचा फैसला कसा व्हायचा? तर बाळाजाबाई उत्तर देते, त्यात काय फैसला करायचा? मी बोलतीये, मीच खरं बोलतीये. तर लगेचच आढळराव म्हणतात, नाही बाळाजा, कृष्णा असं करणाऱ्यातली नाही. ती तुझ्या फोटोवर कधीच हार चढवू शकत नाही. बाळाजाबाई चिडून म्हणते, उंदराला मांजर साक्ष. कृष्णा म्हणते, नाही बाळाजाबाई, माझ्यावर विश्वास ठेवा, मी असं नाही केलंय. पण बाळाजाबाईचे आरोप सुरूच असतात. तिला आयती संधीच मिळालेली असते. त्यामुळे कृष्णा ही काही बोलणार. इतक्यात दुष्यंत म्हणतो, आई, मला नाही वाटत कृष्णाने हे केलं असेल. कृष्णा असं करणं शक्य नाहीये. ती तुझ्या फोटोवर कधीच हार चढू शकत नाही. त्यामुळे बाळाजाबाईची बोलतीच बंद होते आणि दुष्यंत रागरागाने हा हार काढून फेकतो. बाळाजाबाई विचार करू लागते, जर कृष्णाने हे केलं नसेल तर कुणी हे केलं असेल आणि आता दुष्यंत समोर कृष्णाला बोलून काही फायदा नाहीये. तर जयकांत म्हणतो, अरे भावा, मला आत्ता कळतंय, ते सरपंच पदाचं इलेक्शन जाहीर झालंय ना, मग नक्कीच आपल्या विरोधी पार्टीने हे केलं असेल. विरोधी पार्टीला तर सवयच असते असं काहीतरी करण्याची आणि लोकांना बदनाम करण्याची. दलपत म्हणतो, हो खरंय, विरोधी पार्टी असं करूच शकते. जयकांत आणि दलपत असं बोलताय, त्यामुळे दुष्यंत सुद्धा म्हणतो, हो आई,
मला सुद्धा तसंच वाटतंय. आजकाल विरोधी पक्ष कितीही खालच्या पातळीला जाऊ शकतात चांगल्या उमेदवारांना बदनाम करण्यासाठी. तू नको काळजी करू, ही सगळी त्यांचीच चाल असेल. तर बाळाबाई म्हणते, दुष्यंत मला सुद्धा तसंच वाटतंय. दुष्यंत म्हणतो, मी आता एक काम करतो, आपल्याला आपल्या घरची सिक्युरिटी ही टाईट करावी लागेल. घराच्या चारही बाजूला मी CCTV कॅमेरे बसवून घेतो, वॉचमॅन ठेवतो, म्हणजे कोणाची आतमध्ये यायची हिंमत व्हायची नाही. तर बाळाबाई म्हणते, अरे दुष्यंत हे सगळं करायची काय गरज आहे? मी बाजा आहे बाजा. अशा कित्येक जणांना पुरून उरली आहे मी. माझ्यावर कितीही संकट आली, कितीही कुणी माझ्यावर चाल करून गेलं ना, तरी कुणी माझं काही वाकडं करू शकत नाही आणि मी कोणाला घाबरत सुद्धा नाही. त्यामुळे तू नको काळजी करू. पहा मी या सगळ्यांना कशी पुरून उरते ते. बाळाबाईचा कॉन्फिडन्स हा नेक्स्ट लेव्हल असतो. त्यामुळे आढळरावांना खूप राग येतो, तर मैनावती खुश होते. दुष्यंत म्हणतो, नाही आई, मी तुझं काहीच ऐकणार नाहीये. मी CCTV कॅमेरे लावूनच घेणार आहे आणि पोलीस तक्रार सुद्धा करणार आहे. बाळाबाई हसून म्हणते, कर बाबा, आता तुला तुझ्या आईच्या जीवाची काळजी आहे, मग तू एवढं तर करणारच. मी तुला नाही अडवणार, तुला काय करायचं ते कर. आणि बाळाबाई खुश असते, पण त्याच वेळेस तिला तिच्या फोटोच्या खाली एक कुंकुवाचा करंडा दिसतो, कुंकुवाची डबी दिसते. आणि ही कुंकुवाची डबी पाहून बाळाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते. ती खूप घाबरते, तिला धडकी भरते, तिचे डोळे मोठे मोठे होतात आणि तिच्या चेहऱ्यावर घाबरटपणाचा भाव हा स्पष्ट दिसत असतो. कृष्णाला हे दिसतं, सगळ्यांना हे दिसतं आणि बाळाबाईला भूतकाळ आठवतो. बाळाबाईला एक बाई आठवते, जी बाई अनेक वर्षांपूर्वी याच कुंकवाच्या करंड्यातून स्वतःच्या डोक्यावर स्वतःच्या भांगेत कुंकू भरायची. आणि हा कुंकवाचा करंडा पाहून बाळाबाई खूप घाबरते. आणि दुष्यंत, कृष्णा सगळं हे पाहतात. कृष्णाला समजतं की बाळाबाई या कुंकवाच्या करंड्याकडे पाहतीये. आणि दुष्यंत म्हणतो, आई आई काय झाले आई? पण बाळाबाईचं लक्षच नसतं, ती भूतकाळात हरून गेलेली असते. सगळेजण बाळाबाईकडे पाहतात. बाळाबाई बाळाबाई असा आवाज देतात, पण बाळाबाई उत्तरच देत नाही. त्यामुळे दुष्यंत हा बाळाबाई समोर येतो आणि म्हणतो, आई चल, तू खूप डिस्टर्ब आहेस, घाबरू नकोस, चल तुझ्या रूममध्ये. असं म्हणून दुष्यंत बाळाबाईला घेऊन जातो. पण बाळाबाईचं लक्ष या कुंकवाच्या करंड्याकडेच असतं आणि कृष्णाला हे समजतं. आणि मग सगळे आपापल्या रूममध्ये निघून जातात. कृष्णा या कुंकवाच्या करंड्याकडे पाहते आणि विचार करते, बाळाबाई या फोटोवर हात चढवला तेव्हा एवढी घाबरली नाही, पण या कुंकवाच्या करंड्याला पाहून घाबरली. नक्कीच काहीतरी गौड बंगाले हे कृष्णाच्या लक्षात येतं. तर इकडे दुष्यंत रूममध्ये येतो आणि लगेचच पोलिसांना कॉल करतो आणि सांगतो, हे प्रकरण खूप सिरियस आहे, तुम्ही बंदोबस्त वाढवा. पोलीस हो म्हणतात. तेवढ्यात कृष्णा तेथे येते आणि दुष्यंतला विचारते, दुष्यंत सरकार हे सगळं कुणी केलं असेल? तर दुष्यंत सांगतो, कृष्णा तू काळजी करू नकोस, मी पोलीस तक्रार केली आहे, ते बंदोबस्त वाढवतील आणि उद्या आपण सिक्युरिटी सुद्धा बोलून घेऊया, CCTV कॅमेरा सुद्धा लावूया. तर कृष्णा म्हणते, पण हे सगळं खूप भयानक आहे. दुष्यंत तिला समजावून सांगतो, एकतर आईला कोणाला घाबरायची गरज नाहीये, गावातील कुणी हे केलं नसेल. गावातील सगळी माणसं तर आईची देवीसारखी पूजा करतात. म्हणजे दुष्यंत आपल्या जगातच जगतो, त्याला जमिनी हकीकत काही माहीतच नाहीये. दुष्यंत म्हणतो, आणि जरी कुणी आईच्या अंगावर चाल करून आलं ना, तरी त्याचा सामना करण्यासाठी मी आधी समोर येईल. आईला काही होऊ देणार नाही, मी आहे ना, तू काळजी करू नको. असं म्हणून दुष्यंत तेथून जातो. पण कृष्णाला मात्र वेगळंच टेन्शन असतं. कृष्णाला माहीत असतं की कुणीतरी बाळाबाईचं दुश्मन आलंय आणि बाळाबाईच्या जीवावर उठलंय. हा माणूस नेमका कोण असेल, हे प्रकरण काय असेल, हाच विचार कृष्णा करत असते. तर इकडे दलपत आणि मैनावती सुद्धा विचार करत असतात. मैनावती दलपतला म्हणते, अहो किती भारी दृश्य होतं ना, बाळाबाईच्या फोटोला हार चढलेला, आणि जर खरंच असं झालं आणि बाळाबाई ढगात गेली तर किती भारी होईल ना. पण दलपत मात्र वेगळ्याच विचारात दंग असतो. मैनावती विचारते, अहो काय झालं, तुम्ही कसला विचार करताय? दलपत खूप सिरियस असतो आणि म्हणतो, मैनावती सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की आपल्या वाड्यात घुसून बाळाबाईच्या फोटोला हात चढवण्याची हिंमत कोणात आहे, आणि एवढी हिंमत दाखवणारा माणूस साधा सुद्धा नसेल. मग तो कोण असेल हाच विचार दलपत करत असतो. तर इकडे आढळराव सुद्धा विचार करत असतात की हा व्यक्ती कोण असेल ज्याची एवढी हिंमत झाली. आणि तेवढ्यात बाळाबाई तेथे येते आणि म्हणते, आढळराव हे सगळं कट कारस्थान तुमचंच आहे ना? तर आढळराव म्हणतात, मला वाटलंच होतं, अजून तू का नाही मागे मागे बोंबलत आलीस? अगं बाई, मी हे सगळं नाही केलंय, यात माझा हात नाहीये. तर बाळाबाई चिडून म्हणते, आढळराव
खोटं बोलू नका. या सगळ्या प्रकरणात तुमचाच हात आहे. कारण या गावात कोणाची हिंमत नाहीये की माझ्या घरात घुसून माझ्याच फोटोला हार लावण्याची. नक्कीच तुम्हीच हे केलं असेल. आणि हा सासूतपणाचा आव सोडून द्या. मला तुमच्या विरुद्ध आणखीन एक पुरावा सापडलाय. असं म्हणून बाळजाबाई ही आढळरावांना तोच कुंकवाचा करंडा दाखवते जो हॉलमध्ये तिच्या फोटोखाली ठेवलेला असतो. आणि हा कुंकवाचा करंडा पाहून आढळरावांच्या पायाखालची जमीनच सरकते. आढळराव या करंड्याकडे पाहतच राहतात. बाळजाबाई विचारते, आता काय बोलायचंय तुम्हाला? आता आहे का काही बोलण्यासारखं? हे सगळं तुमचंच कट कारस्थान आहे ना? हे सगळं तुम्हीच केलंय ना? आढळराव, खरं खरं बोला, खरं खरं बोला, हे तुम्हीच केलंय ना? आढळराव थरथरत्या हाताने हा कुंकवाचा करंडा उचलतात. त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. त्यांचे डोळे लाल झालेले असतात. आढळराव या कुंकवाच्या करंड्याकडे पाहतच बसतात, जसं की या कुंकवाच्या करंड्यात त्यांचा संपूर्ण भूतकाळ लपलेला आहे. आढळराव कुंकवाचा हा करंडा घेतात आणि बाळजाबाईच्या रूम बाहेर निघून जातात. बाळजाबाई मात्र खूप चिडलेली असते. हे सगळं आढळरावांचंच काम आहे असा तिचा पूर्ण विश्वास असतो. आणि ती म्हणते, आढळराव, 26 वर्षांपूर्वी जे काही घडलंय ना ते तुम्ही पुन्हा एकदा उकरून काढताय, पण त्याचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील. आढळराव तेथून निघून जातात. पण कृष्णा त्यांच्या रूम बाहेरच लपलेली असते आणि हे सगळं ऐकत असते. तिने ऐकलेलं असतं की बाळजाबाई काय म्हणालीये, हे सगळं तुमचंच कट कारस्थान आहे. तिने आढळरावांना हा कुंकवाचा करंडा दिला आणि 26 वर्षांपूर्वीची गोष्ट सांगितली की आजच्या दिवशी 26 वर्षांपूर्वी काय घडलं होतं. त्यामुळे कृष्णाला कळतच नाही की आढळराव आणि बाळजाबाईचं हे काय बोलणं सुरू आहे आणि 26 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं. आणि ती सुद्धा आढळरावांच्या मागे मागे जाते. तर इकडे समर हा बाळजाबाईच्या वाड्यावरून स्वतःच्या घरी परत येतो आणि आय 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 अशी जोरजोरात त्याच्या आईला हाक मारतो. त्याची आई बाहेर येते, पण तेवढ्यात तिच्या पायाला ठेच लागते. समर आपल्या आईची खूप काळजी घेतो. अगं आई, मी तुला सारी हाक मारली, मग एवढं धडपडत येण्याची काय गरज होती? उगाचच एवढं धडपडत आलीस ना, चल बस बरं. असं म्हणून तो आईला बसवतो आणि सांगतो, आई तुला माहितीये का आज मी कोठे गेलो होतो? मी आज आढळरावांच्या रांगणे पाटलांच्या वाड्यावर गेलो होतो. हे ऐकून लगेचच समरची आई आपला चेहरा वर करते आणि तिचा चेहरा आपल्याला दिसतो आणि ती आपलं एक मूठ पिरगाळते. तिच्या डोळ्यामध्ये आग उतरते. तिचे डोळे मोठे मोठे होतात. तिला खूप राग आलाय हे आपल्याला समजून येतं आणि ती समरच्या गालावर प्रेमाने हात ठेवते आणि म्हणते, आज त्या घटनेला 26 वर्ष पूर्ण झाली, परंतु आज सुद्धा बदल्याची आग माझ्या हृदयात तशीच धगधगतीये आणि मला त्या घटनेचा, त्या दिवसाचा बदला घ्यायचा आहे. समर हा सुद्धा खूप चिडतो. म्हणजे समर आणि समरची आई 26 वर्षांपूर्वी जे घडलं होतं त्या घटनेचा बदला घ्यायचं म्हणताय. आणि ही 26 वर्षांपूर्वीची घटना नक्कीच आढळराव, बाळजाबाई आणि या समरच्या आईमध्ये घडलीये. मग नेमकं काय घडलंय हे तर आपल्याला पुढेच कळेल. तर इकडे आढळराव एका वेगळ्या रूममध्ये येतात. त्यांच्या हातात हा कुंकवाचा करंडा असतो आणि आढळराव खूप इमोशनल झालेले असतात, खूप दुःखी झालेले असतात. ते या कुंकवाच्या करंड्याकडे पाहत असतात. प्रेमाने या कुंकवाच्या करंड्यावर हात फिरवतात आणि त्यांना त्यांचा सगळा भूतकाळ आठवतो. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा भूतकाळ येतो आणि बाळजाबाईला जे दिसलं होतं तेच आढळरावांना सुद्धा दिसतं की एक बाई या कुंकवाच्या करंड्यातून स्वतःच्या माथ्यावर भांगेत कुंकू लावतीये आणि तिच्या मागे चक्क आढळराव असतात. तरुण आढळराव जे 26 वर्षांपूर्वी होते. म्हणजे 26 वर्षांपूर्वी आढळराव आणि ही बाई एकत्र होते आणि मग ही बाई मागे वळते. तर फ्रेंड्स, ही तीच बाई आहे, ही समरची आई आहे आणि समरची आई हेच कुंकू आढळरावांच्या माथ्याला सुद्धा लावते. म्हणजे हे दोघे नवरा बायको आहेत. याचा अर्थ बाळजाबाई ही आढळरावांची दुसरी बायको आहे. तर आढळरावांची पहिली बायको ही समरची आई आहे. म्हणजे समर हाच आढळरावांचा मुलगा आहे आणि नक्कीच 26 वर्षांपूर्वी असं काहीतरी घडलं ज्यामुळे बाळजाबाई ही आढळरावांच्या आयुष्यात आली आणि बाळजाबाईमुळे आढळरावांची पहिली बायको आणि त्यांचा मुलगा समर त्यांच्या आयुष्यातून दूर निघून गेला. मग हे रहस्य तर आपल्याला यानंतरच कळणार आहे. आढळरावांना हे सगळं आठवतं. आढळराव
हा कुंकवाचा करंडा या कपाटात ठेवतात आणि कपाटातून एक डायरी बाहेर काढतात आणि या डायरीमध्ये समरच्या आईचे म्हणजेच आढळरावांच्या पहिल्या बायकोचे फोटो असतात. ते या फोटोंना पाहतात. त्याचबरोबर त्यांच्याकडे आणखीन फोटो असतात ज्यात आढळराव आणि समरची ही आई म्हणजेच आढळरावांची पहिली बायको एकत्र असतात, एकमेकांबरोबर खूप खुश असतात. आढळराव आपल्या सगळ्या भूतकाळाच्या आठवणीमध्ये रंगून गेलेले असतात. त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि त्याच वेळेस कृष्णा तेथे येते आणि त्यांना आवाज देते, आबा. आढळराव चांगलेच घाबरतात आणि कृष्णाला काही कळू नये म्हणून या डायरीमध्ये सगळे फोटो पुन्हा ठेवून देतात. परंतु फोटो ठेवताना त्यातील एक फोटो खाली पडतो. आढळरावांना हे कळत नाही आणि कृष्णा पुढे येते आणि विचारते, आबा तुम्ही येथे काय करताय? मी तुमचं बोलणं ऐकलंय. 26 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी काय घडलं होतं? तर आढळराव मागे वळतात आणि म्हणतात, नाही कृष्णे, काय नव्हतं घडलं. आढळराव रडताय, त्यांच्या डोळ्यात पाणी आहे हे कृष्णाला दिसतं. कृष्णा विचारते, आबा तुम्ही रडताय, तुमच्या डोळ्यात पाणी आहे, काय झालंय सांगा मला. परंतु आढळराव म्हणतात, नाही कृष्णे, काही नाही झालंय, ते असंच, आणि मी तुझ्यासमोर हात जोडतो. हे सगळे ना दुष्यंतला नको सांगू, हे आपल्या दोघांमधलं सिक्रेट आहे, त्याला कळू देऊ नको, असं म्हणून आढळराव तेथून निघून जातात. कृष्णाला जबर धक्काच बसतो. 26 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं? आबा इतके इमोशनल का झाले? ते का रडत होते? या कुंकवाच्या करंट्याचा या दोघांशी काय संबंध आहे? हाच प्रश्न कृष्णाला पडलेला असतो. कृष्णा तेथून जाऊ लागते. तेवढ्यात तिला जमिनीवर पडलेला एक फोटो दिसतो. ती हा फोटो उचलते तर हा फोटो समरच्या आईचा असतो आणि समरच्या आईचा फोटो पाहून कृष्णाला मोठा धक्काच बसतो. ही बाई नेमकी कोण आहे आणि आबांकडे तिचा फोटो का होता? आबांचा, बाळजाबाईचा आणि या बाईचा काय संबंध आहे? हाच प्रश्न कृष्णाला पडतो आणि कृष्णा या फोटोकडे पाहतच राहते. तर इकडे बाळजाबाईच्या फोटोवर हा समर एका चाकूने जोरदार वार करत असतो आणि बाळजाबाईचा संपूर्ण फोटो तो चिडफाड करून टाकतो आणि मग हा फोटो तो हातात उचलतो आणि म्हणतो, बाळजाबाई आज फक्त मी तुझ्या फोटोची चिरफाड केली आहे, पण आता तुझ्याबरोबर काय होणार आहे ना याचा तुला अंदाज सुद्धा नाहीये. तू 26 वर्षांपूर्वी जे पाप केलं होतं ना ते जमिनीत नाही गाडलंय तर ते जमिनीच्या बाहेर निघालंय आणि आता तुला त्या पापाचा हिशोब द्यावा लागणारच. तुला तुझ्या पापांची फळं भोगावी लागणारच. हा समर त्या पापांचा बदला घ्यायसाठी आलाय असा हा निश्चय समर करतो आणि समर हा नक्कीच आढळरावांचा मुलगा आहे एवढं मात्र खरं. तर इकडे कृष्णा या फोटोकडे पाहत असते आणि हा फोटो कोणाचा असेल हे मी लवकरच शोधून काढेल असा विचार करते. तर बाळजाबाई सुद्धा खूप टेन्शनमध्ये असते. माझ्या फोटोवर कुणी हार चढवला? तो कुंकवाचा करंडा घरात कसा आला? या सगळ्यामागे आढळराव आहेत की दुसरं कुणी? हाच विचार ती करत असते. तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो आणि विचारतो, आई काय झालं? तू इतक्या टेन्शनमध्ये का आहे? तू घाबरली आहेस का? घाबरण्यासारखं काही नाहीये. तर बाळजाबाई सांगते, दुष्यंता हे निवडणूक जाहीर झाली ना म्हणून कुणीतरी हे सगळं करतंय आणि मी एकटी पडली रे, माझ्याबरोबर कुणीच नाहीये. मला तर असं वाटतं मी ही निवडणूक नाही लढणार, लढून काही फायदाच नाहीये ना. तर दुष्यंत बाळजाबाईला म्हणतो, आई तू माझी आई आहेस, बाळजाबाई आहे, अख्खा गाव तुला मानतो, सगळे तुझे देवीसारखी पूजा करतात आणि असं विरोधक करतच असतील, त्यात एवढं घाबरण्यासारखं, टेन्शनमध्ये येण्यासारखं गरज नाहीये. आणि मी आहे ना, मी तुला काहीही होऊ देणार नाही. मी तुझा प्रचार करेल, मी सगळं डिझाईन करेल आणि ही निवडणूक तूच जिंकणार, तूच सरपंच होणार, काळजी करू नको. हे ऐकून बाळजाबाईची हिंमत वाढते आणि बाळजाबाई दुष्यंतच्या गालावरून प्रेमाने हात फिरवते. आपला मुलगा आपल्या बाजूने आहे, आपल्याला कोणाला घाबरायची गरज नाहीये. मग कृष्णा असो, आढळराव की आणखी कोणी, असा विचार करून बाळजाबाई खूप खुश होते. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी दुष्यंत आपल्या बेडरूममध्ये संत्री सोलत असतो. तेवढ्यात कृष्णा तेथे येते आणि विचारते, ओ दुष्यंत सरकार काय करताय? संत्री अशी सोलतात का? द्या माझ्याकडे, साधी संत्री सुद्धा तुम्हाला सोलता येत नाही. तर दुष्यंत कृष्णाला म्हणतो, सॉरी कृष्णा, काय झालं ना, माझ्या कॉलेजमध्ये संत्री सोलण्याचा कोर्स होता, पण मी आळशी होतो, त्यामुळे मी त्या कोर्सला गेलोच नाही, म्हणून मला संत्री सोलता येत नाही. कृष्णा चिडून म्हणते, अरे वा, तुम्ही माझी चेष्टा करताय ना, थांबा. आणि कृष्णा ही दुष्यंतच्या डोळ्यामध्ये या संत्र्याचा रस टाकते आणि दुष्यंत म्हणतो, अगं बाई माझा डोळा किती जळतोय, किती आग होते.
कृष्णा म्हणते, बस करा तुमची नाटकं. संत्र्याचा रस डोळ्यांसाठी चांगला असतो. आणि दुष्यंत सुद्धा तिच्या डोळ्यात हा रस टाकण्याचा प्रयत्न करतो. कृष्णा धावू लागते आणि रूममध्येच या दोघांची पकडापकडी सुरू होते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा रस चांगला असतो ना, मग थांब तुझ्या डोळ्यातच टाकतो. तर कृष्णा म्हणते, नाही दुष्यंत सरकार, माझ्या डोळ्यात रस नाही टाकायचा. आणि हे दोघे खूप रोमॅन्टिक होता. शेवटी दुष्यंत हा कृष्णाला कसं बसं थांबवतो. कृष्णा त्याला सांगते, दुष्यंत सरकार, आधीच मला खूप उशीर झालाय, मला शेतात जायचंय. तर कृष्णाला दुष्यंत म्हणतो, काय यार कृष्णा, येऊन जाऊन रोज सकाळी शेतात, मग माझ्याजवळ कधी राहशील तू? कृष्णा सांगते, अहो काही दिवसच काम आहे, आता एवढे दिवस मी जात होते का, आता थोडे दिवसच जायचंय. तर दुष्यंत म्हणतो, ठीक आहे कृष्णा, आता तू शेतात जाणार, माझ्यापासून दूर राहणार, मला तुझी किती आठवण येते. त्यात तुझा फोन सुद्धा चोरी गेलाय. मी विचार करत होतो की तुला एक नवीन फोन द्यायचा. असं म्हणून दुष्यंतने कृष्णासाठी एक सरप्राईज गिफ्ट आणलेलं असतं आणि तो कृष्णाला हे सरप्राईज गिफ्ट दाखवतो. कृष्णा खूप खुश होते आणि हा फोन ओपन करून पाहते. तिला फोन खूप आवडतो. दुष्यंत विचारतो, आवडला का फोन? तर कृष्णाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. त्यामुळे दुष्यंत सुद्धा खूप खुश होतो, त्याला सुद्धा आनंद होतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड आजपर्यंतचा सगळ्यात जबरदस्त, सगळ्यात भारी एपिसोड होता. कारण एवढा मोठा खुलासा आजपर्यंत या मालिकेत कधीही झालेला नाहीये. चक्क आढळरावांची पहिली बायको, त्यांचा मुलगा आपल्या समोर आलाय. बाळाबाई ही आढळरावांची पहिली बायको नाहीये, हे सत्य आपल्याला कळलंय. मला तर असं वाटतं की ही बाळाबाई नक्कीच काहीतरी कट कारस्थान करून, बाळाबाईच्या बायकोविरुद्ध काहीतरी करून आढळरावांच्या आयुष्यात आली असावी. त्यामुळेच समर तिचा बदला घेण्यासाठी आलाय. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की समर आपल्या आईला म्हणेल, आई बाळाबाई आपली दुश्मन आहे आणि कृष्णाची सुद्धा. मग दुश्मन का दुश्मन अपना दोस्त होता है, त्यामुळे आपल्याला कृष्णाशी दोस्ती करावी लागेल, म्हणजे बाळाबाईला बर्बाद करणं आपल्यासाठी सोपं होईल. आणि समरच्या आईला सुद्धा हे पटणार. हे दोघे तसा प्लॅन बनवणार. तर इकडे बाळाबाई ही आपल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असेल, तेव्हा कृष्णा तिला दही साखर देणार आणि बाळाबाई कृष्णाला विचारेल, कृष्णे तुझी तर इच्छा नाहीये ना की मी निवडणूक जिंकावी, मग मी प्रचाराला जातीये तर तू मला कशाला दही साखर देतीये? तर कृष्णा ही बाळाबाईला उत्तर देते, कसं आहे ना बाळाबाई, तुम्ही एकदम बरोबर ओळखलं. तुम्ही ही निवडणूक जिंकावी, सरपंच बनावं असं तर मला वाटत नाही, पण शेवटी माझं जे कर्तव्य आहे ना ते मी पूर्ण करणारच. पण कृष्णाला हे बोलताना दुष्यंत ऐकणार, त्याला खूप राग येईल आणि तो कृष्णावर ओरडणार, कृष्णा तुझ्या मनात माझ्या आईविषयी एवढं विष का आहे? माझ्या आईने निवडणूक जिंकू नये, लढू नये, सरपंच बनू नये असं तुला का वाटतं? माझ्या आईने तुझं असं काय बिघडवलंय? आणि मग दुष्यंतला काय उत्तर द्यावं हे कृष्णाला समजणारच नाही. म्हणजे पुढचा एपिसोड खूप भारी असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं आता या मालिकेत पुढे काय होणार? तुम्हाला आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप खूप